श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे कन्यागत या पावन पर्वाला सुरुवात झाली आहे। कुंभमेळा इतकंच महत्त्व असणाऱ्या या सोहळ्यातलं पहिलं शाही स्नान पार पडतंय। या स्नानामागे गंगा हिमालयातून कृष्णा नदीला भेटायला येते अशी आख्यायिका आहे। गंगा कृष्णा स्नान आणि दत्तदर्शन याला पर्वकालात विशेष महत्त्व आहे। येत्या वर्षभरात प्रमुख 8 शाही स्नानाच्या पर्वण्या होणार आहेत। तत्पूर्वी गुरुवारी वर्षभर चालणाऱ्या या महापर्वाची सुरुवात पालखी सोहळ्याने झाली। महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पालखी पुष्प पूजन आणि दत्त महाराजांची पालखी शुक्ल तीर्थ घाटावर मार्गस्थ झाली। गुरुने सिंह राशीत प्रवेश केला की सिंहस्थ भरतो आणि कुंभ राशीत प्रवेश केला की कुंभमेळा, अगदी तसंच गुरु कन्या राशीत गेला की कन्यागत महापर्वाकालची सुरुवात होते। दर 12 वर्षांनी येणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी इथं होत असते। आणि या सोहळ्याचं महत्त्व जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या सोबत आहेत। रवींद्र, आपण पाहतोय की हा खूप मोठा सोहळा मानला जातो भाविकांच्या दृष्टीने, तर काय महत्त्व आहे या सोहळ्याचं? नक्कीच फार मोठा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। नरसिंहवाडी या ठिकाणी कन्यागत महापर्व काळाला सुरुवात झालेली आहे। सकाळी या ठिकाणी दत्त महाराजांच्या स्वयंभू मूर्तीचं स्नान करण्यात आलं आणि हा सोहळा सुरू झालेला आहे। लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत। आपण बघू शकता असाल या ठिकाणी आता दिवसभर स्नान भाविक या ठिकाणी करणार आहेत। दत्त मंदिरापासून पालखी ही शुक्लतीर्थ या ठिकाणी आणली जाते आणि शुक्लतीर्थावर इथं महास्नान होतं आणि हा महापर्व काळ सुरुवात होते। त्यानंतर या ठिकाणी ही पालखी परत मार्गस्थ होते मंदिराच्या दिशेने। मंदिरात गेल्यानंतर महापूजा होते आणि हा महापर्व काळ सुरू होतो। जवळपास 1 वर्ष हा सोहळा असतो। ह्यासाठी भाविक अनेक राज्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शुक्ल तीर्थावर महास्नानासाठी प्रशासनाने सुद्धा जय्यत अशी तयारी केलेली आहे। 4 घाट हे बांधण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे भाविक अनेक राज्यातून या ठिकाणी स्नान करण्यासाठी येत आहेत त्यांची सोय व्हावी। त्याचबरोबर इथं पुराचं पाणी आपण बघू शकत असाल, नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे। त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणासुद्धा कार्यान्वित करण्यात आलेली आहेत। आरोग्य सुविधा असेल किंवा पार्किंगची सुविधा असेल, शुद्ध पाणी असेल, यासुद्धा सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत। एकंदरीतच 12 वर्षानंतर हा सोहळा येतो, त्यामुळं मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि अनेक राज्यातील लाखो भाविक या ठिकाणी आलेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।
त्र्यंबकेश्वर पाठोपाठ नाशिकमध्येही ध्वजावतरणाने कुंभपर्वाची सांगता झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि कॅबिनेट मंत्री महादेव जानकर तसंच साधू महंतही या ठिकाणी उपस्थित होते। ध्वजावतरणानंतर मुख्यमंत्र्यांनी गोदावरीची महाआरती केली। या ठिकाणी कुंभमेळ्याच्या निमित्ताने सज्जन शक्ती येते आणि त्यामुळे या सज्जन शक्तीचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा आणि भरपूर पर्जन्य या ठिकाणी बरसावं अशा प्रकारची जी काही विनंती मी केली होती, मला असं वाटतं की ती विनंती आणि सज्जन शक्तीचा जो आशीर्वाद प्राप्त झाला त्यामुळे अतिशय चांगला पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि मला विश्वास आहे की या कुंभपर्वानंतर हे जे पर्जन्यमान या ठिकाणी झाला आहे, जो सज्जन शक्तीचा वास झाला आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। हाच तो नराधम ज्यानं गुरु शिष्य नात्याला काळीमा फासलाय। याचं नाव आहे बालाजी मुंडे। परभणीत सोनपेठ तालुक्यातल्या लासिना गावातल्या या शाळेचा तो मुख्याध्यापक। हाच बालाजी मुंडे गेल्या 6 महिन्यांपासून शाळेतल्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत होता। अखेर विद्यार्थिनींनी पालकांकडे बालाजी मुंडेची तक्रार केली आणि सगळा प्रकार उघड झाला। त्यानंतर पालकांनी पुढाकार घेऊन मुख्याध्यापक बालाजी मुंडेच्या अश्लील कृत्याचा पर्दाफाश केला। ह्याला आम्ही मारून ह्याच्या तोंडाला डांबर लावायला पाहिजे होतं, मात्र आमचं गाव चांगले ताबडतोब आम्ही गेलो तालुक्याला, तिथे पोलीस स्टेशनला बातमी कळली आणि एका बाजूनं सरकार म्हणते की ग्रामीण भागातल्या मुलीला शिकवा, असं करा तसं करा,
आणि दुसऱ्या बाजूनं ही अशी चाप नाही, शासनाचा सुद्धा चाप नाही ह्या गोष्टीवर. दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन सर आल्यावर चौकशी केली. त्यावेळेस सरला विचारलं तर त्यांनी डायरेक्ट कबूल केलं असं समजा. पुन्हा मला मान्य, तुम्ही काय सजा द्याल ती भोगाय तयार आहे. मला ती सांगायची की मम्मी सर असं तोंडाला हात फिरवतात आणि पुन्हा शिकवत नाहीत, काय नाही, आणि म्हणतात की या इकडं तुम्हाला डॉक्टर व्हायचंय, हे व्हायचंय, तुम्ही अभ्यास करा चांगला. मग सरला मांडीवर घेऊनच का अभ्यास शिकवत होते, ते वर्गात का जात नव्हते. आणि ह्या मुली सगळ्या छोट्या छोट्या असल्यामुळे घरी आईला सांगावं, वडिलाला सांगतात, नंतर शिक्षकाशी असं असा प्रकार वाढण्यामुळे त्या घाबरत होत्या आणि काहीच सांगत नव्हत्या घरी. मग अचानक एक छोट्या मुलीनं सांगितलं, मग तिच्यावरून सगळ्याच्या आईला सांगत सगळ्यांनी विचारलं आपल्या आपल्या मुलीला, आणि हे सगळं उघडकीस असलं. अशा ह्याला काहीतरी शिक्षा व्हायलाच पाहिजे. सगळा प्रकार उघड झाल्यानंतर मुंडेनं आत्महत्येची धमकी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांनी त्याच्या धमक्यांना भीक न घालता सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नराधम बालाजी मुंडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. गावातील ज्या पीडित मुलींचे व पीडित मुलींच्या आईचे जबाब घेणे चालू आहे सध्या, आणि आरोपीला कालच तात्काळ अटक केलेली आहे. तात्काळ अटक करून त्याला आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर केले असता सेशन कोर्ट गंगाखेड यांनी मान्य न्यायालयाने त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी रवानगी केलेली आहे. लेख वाचवा, लेख शिकवा असे संदेश देत मुलींच्या शिक्षणासाठी सरकार प्रयत्न करतंय. मात्र बालाजी मुंडे सारख्या नराधम शिक्षकाच्या या संतापजनक कृत्यामुळे मुलींच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, लासिना, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.
तब्बल 4 तास उलटले तरी बदलापूरहून मुंबईच्या दिशेने एकही गाडी सुटलेली नाही। दररोज होणाऱ्या उशिरामुळे संतापलेल्या बदलापूरकरांनी दोन्ही बाजूची 5 वाजल्यापासून वाहतूक रोखून धरली आहे। त्यामुळे कर्जत आणि बदलापूरहून मुंबईकडे येणारी आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। बदलापूरकरांच्या रेल रोकोमुळे रेल्वेच्या वेळापत्रकाचे मात्र 3 ते 13 वाजलेत। बदलापूरला जाणाऱ्या गाड्या अंबरनाथहूनच माघारी सोडण्यात येत आहेत। ते एकूणच आपण बघतो या आजच्या दिवशी तर बदलापूरकरांचा संताप अनावर झालेला आहे। कुठलीच गाडी दररोज वेळेत जात नाही। सकाळी घाईघाईने चाकरमानी घरून निघाला असतो आणि मोठा प्रवास असतो म्हणून तो वेळेत पोहोचतो, मात्र गाड्या उशिराने धावत असतात आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा त्यांचा संताप आहे आणि हा संताप आज आपण बघतो आहोत। हे दृश्य आपण बघू शकतो। बदलापूरहून कशा तऱ्हेने केबिनचा देखील ताबा घेतला होता बदलापूरकरांनी। गाडीला जाऊच दिलं नाही, आम्हाला काहीतरी निर्णय द्या किंवा लिखित स्वरूपात द्या, या प्रकारे त्यांनी आवाहन केलं प्रशासनाला। अधिक माहिती घेऊया, चंद्रशेखर भुयार आपल्याबरोबर आहे। चंद्रशेखर, काय आत्ताची बदलापूरची परिस्थिती आहे? अजूनही जैसे थी स्थिती आहे जी 5 वाजून 5 मिनिटापासून तर आता 9 वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाने अजूनही रेल रोको केलेला आहे। अजूनही प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून हटायला तयार नाहीयेत। हा, बोला चंद्रशेखर। चंद्रशेखर, महत्वाचा विचार असं वाटतं की दररोज या गाड्या लेट होतात, तुम्ही लिखित स्वरूपात द्या की गाड्या वेळेवर सोडू, अशा प्रकारची मागणी मला तर वाटतं बदलापूरकरांनी केली आहे। या संदर्भात आता प्रशासन पुढे आला आहे का? मृदुला, सकाळीच जेव्हा 5 वाजल्यापासून रेल रोको सुरू झालं होतं त्याच्यानंतर स्टेशन मास्तर स्वतः प्रवाशांना भेटायला आले होते। त्यांना प्रवाशांची अशी मागणी होती की तुम्ही लिखित स्वरूपात आम्हाला आश्वासन द्या की उद्यापासून ज्या रेल्वे वाहतूक आहे, जी लोकल वाहतूक आहे ती सुरळीत जाईल। तसं आश्वासन दिल्यानंतर रेल्वे प्रशासनाने लिखित स्वरूपात प्रवाशांना ते आश्वासन दिलं होतं की उद्यापासून रेल्वे वाहतूक आहे ती सुरळीत राहील आणि जर लोकल वाहतूक जर उशिरा झाली तर आम्ही प्रवाशांना पुढे जाण्यासाठी आम्ही सोय, तरी प्रवासी मानायला तयार नाहीयेत। प्रवासी एवढे संतप्त आहेत की जो अजूनही ते रेल्वे प्रशासनावर विश्वास ठेवायला तयार नाहीयेत की कुठलंही आश्वासन दिलं तरी ते हटायला तयार नाहीत। आता रेल्वे डीसीपी भारद्वाज साहेब घटनास्थळी आलेले आहेत, ते समजूत घालतायत, मात्र तरी प्रवासी हटायला तयार नाहीयेत। चंद्रशेखर, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा। आता बदलापुरात रेल रोको होऊन तब्बल 4 तास उलटले आहेत, अजूनही बदलापूरच्या आंदोलनावर तोडगा निघालेला नाही। सध्या मध्य रेल्वेची काय स्थिती आहे ती पाहूयात। पहाटेच्या वेळी भिवपुरी रोडजवळ तांत्रिक बिघाड झाला। पहाटे रोज उशीर होत असताना पहाटे 5 वाजता बदलापूरकर प्रवाशांचा उद्रेक झाला। स्टेशन मास्टरकडून योग्य उत्तर न मिळाल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक रोखली गेली। कर्जत आणि बदलापूरहून मुंबईला येणाऱ्या गाड्या 4 तासांपासून ठप्प आहेत आणि प्रवाशांचेही हाल होत आहेत, मात्र गाड्या वेळेवर सुटाव्या यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत। मध्य रेल्वेची वाहतूक अक्षरशः विस्कळीत झाली आहे। अंबरनाथ आणि कल्याणहून मुंबईकरता अतिरिक्त अशा फास्ट गाड्या आता सोडण्यात आलेल्या आहेत। बदलापूर आणि कर्जतला जाणाऱ्या गाड्या अंबरनाथहूनच मुंबईकडे रवाना होत आहेत। कल्याणहून सुटणाऱ्या धीम्या आणि जलद गाड्या सुरळीत आहेत। टिटवाळा, आसनगाव आणि कसाऱ्याहून येणाऱ्या लोकलही सुरळीत आहेत। लांब पल्ल्याच्या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या, मुंबईकडे येणाऱ्या गाड्याही पनवेल मार्गे आता वळवण्यात आल्या आहेत। आणि एकूणच या संदर्भात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याबरोबर आहे। अजित हा स्वतः दादर स्टेशनवर आहे। अजित, आपण बघतोय मोठ्या संख्येने सकाळी चाकरमानी बाहेर पडतात आणि त्यांना असा हा लेट झाल्यामुळे संतप्त उद्रेक झाला होता। तुम्ही कसे दादर स्टेशनला पोहोचले आणि किती वेळ लागला तिथे पोहोचायला? मृदुला, जे बदलापूरकर आहेत त्यांचा आणि ओव्हरऑल जे काही प्रवासी आहेत रेल्वेचे, त्यांचं एकच म्हणणं आहे की आणखीन किती दिवस आमचा हाफ डे आम्ही करायचा। मुळात आज सकाळी 5:30 वाजता डोंबिवली स्टेशनवरती मी उभा होतो तेव्हा अनाउन्समेंट केली होती की भिवपुरीजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे बदलापूर किंवा कर्जत जो मार्ग आहे त्या मार्गावरून ज्या रेल्वे आहेत त्या अप मार्गे येणार नाही आहेत, उशिराने येत आहेत किंवा येणार नाहीत, अशा पद्धतीची अनाउन्समेंट होती। जवळपास 5:30 वाजता ते 6:30 पर्यंत एकही स्लो किंवा फास्ट ट्रेन कुठल्याही ट्रॅकवरून गेली नाही डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या।
पण त्यानंतर कल्याणवरून आणि डोंबिवलीवरून स्लो ट्रेन सोडल्या गेल्यानंतर ठाण्याहून स्लो ट्रेन सोडल्या गेल्या. साधारणपणे रेग्युलर जी गर्दी असते म्हणजे 7पर्यंत गर्दी होते, पण सकाळी 5:30 किंवा 6 वाजता नॉर्मल असते गर्दी, चढायला आतमध्ये मिळतं. पण त्यावेळी देखील 3-3, 4-4 ट्रेनची गर्दी एकेका ट्रेनमध्ये होती, एकेका डब्यामध्ये होती. त्यामुळे खूप गर्दी होती. उभं राहून यावं लागलं. सकाळी नॉर्मली दादरपर्यंत बसायला मिळतं, पण आज ट्रेनमध्ये आतमध्ये जाण्याकरता देखील खूप मेहनत करायला लागली. विशेष करून जेव्हा मधला जो भाग होता मुंब्रा, कळवा, दिवा आणि ठाणे या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. एक माणूस फक्त ट्रेनमध्ये आतमध्ये जात होता. अशा परिस्थितीमध्ये जी ट्रेन सुटली होती ती देखील जवळपास 2.25 तास प्रवास करून दादर या ठिकाणी पोचली. म्हणजे 7:30 ते 7:45 साधारणपणे 1.5 तास ते 2.25 तास ती स्लो ट्रेन होती ती पोचली. तसा मी या ठिकाणी पोचलेलो आहे आणि त्यानंतर मी या दादर स्टेशनवरती आहे आणि इथे बसून मी इंडिकेटरची गंमत बघतोय. म्हणजे रेल्वे प्रशासन जो आहे त्याची नेमकी गंमत कशी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. 9:06 झालेले आहेत आणि तिथे तुम्ही पाहू शकता मागे जो इंडिकेटर आहे तो इंडिकेटर त्यावरती आता 0 लावलेले आहेत. साधारणपणे 8:43 वाजता तिकडे त्या ठिकाणी 8:38ची गाडी लावली होती, पण गाडी आली ती साधारणपणे 8:55 वाजता आणि त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी 8:55चा टायमिंग लावला, पण गाडी आली ती 8:27ची. पुन्हा 8:27चा इंडिकेटर लावला आणि गाडी आली म्हणजे 8:27च्या 4 गाड्या सलग आल्या. म्हणजे पहिल्यांदा मुंबईत असं घडतंय की 8:27ची दादर स्टेशनवरती 4 गाड्या होत्या फास्ट ट्रेन. म्हणजे हा इंडिकेटरचा घोळ होता का जो संपूर्ण हा प्रकार इथे घडला होता त्याच्यामुळे झाला होता. आणि मुळात जी या जो पीक आवर आहे यावेळी ट्रेनमध्ये जी गर्दी असते ती गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत नाही. साधारणपणे ठाणे किंवा कल्याण डोंबिवलीपासून रेल्वे सोडल्या जात आहेत, त्यामुळे खालचा जो पट्टा आहे बहुतेक चाकरमानी जे आहेत ते. अजित, तुम्ही आमच्या बरोबर असेच राहा. किरीट सोमय्या आपल्या बरोबर आहेत. किरीटजी, आपण बघतोय कशा तऱ्हेनं रेल्वे गाड्यांच्या घोळामुळे पूर्ण मुंबईच थांबली आहे म्हणाल काही हरकत नाही, कारण की चाकरमान्यांचं आज खरं तर ऑफिसला आता सकाळी असते. आता ज्या तऱ्हेनं हा आपण म्हणतो की अच्छे दिन येतील कधी येणार, ज्या तऱ्हेनं आपण एकूणच लोकांची परिस्थिती बघतोय. शकतो ट्रेन लेट आल्यामुळे ऑफिसमध्ये लेट मार्क लागतो. आता रेल्वे अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभूची आता माझी भेट होणार आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी हॅलो हा बोला. हा दीदी ना आज हॅलो हा बोला सर. आज हा सुरेश किरीट बोलतोय. किरीटजी, आमचा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? किरीट सोमय्या आपल्या बरोबर होते. काही तांत्रिक किंवा कम्युनिकेशनच्या प्रॉब्लेममुळे त्यांचा फोन आपला संपर्क कक्षेत आता राहिलेला नाही. मात्र ज्या तऱ्हेनं आपण बघतो की बदलापूरकर आज प्रचंड संतप्त होते, कारण आपल्याला माहिती आहे की अगदी दादरपर्यंत म्हणजे अगदी आमच्या ऑफिसला म्हणा किंवा अनेक ऑफिसेसमध्ये बदलापूरहून येणारे, त्याही पुढून येणारे देखील चाकरमानी असतात. वेळेमध्ये पोहोचण्याची त्यांची घाई असते. मात्र जर का अशा तऱ्हेनं गाड्या खरोखरच दररोज उशिरानं सुटत असतील तर हा संताप किती दिवस ठेवायचा, आणि हा संताप आज त्यांनी दाखवलेला आहे त्यांच्या वागणुकीतून. आणि केवळ बदलापूरचं एक स्टेशन नाही, अशा अनेकदा आपण बघतो की गाड्या लेट येत असतात, इंडिकेटरचा घोळ असतो, प्लॅटफॉर्मवरती कुठली तरी भलतीच उद्घोषणा होते आणि गाडी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर थांबते किंवा वेळेवर उद्घोषणा केली जाते आणि जी काही धावपळ होते चाकरमानांची किंवा महिला वर्गाची तर त्यातल्या त्यात. नरेंद्र पाटील PRO आपल्या बरोबर आहेत. नरेंद्रजी, आपण बघतोय संपर्क करतोय आपण त्यांच्याशी. मात्र ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की मुंबईकर नेहमीच, खरं तर मुंबई ही संपूर्ण रेल्वेवरती धावत असते. खरं तर त्या रेल्वे म्हणजे एक धमण्या आहेत मुंबईच्या. मोठ्या संख्येनं आपण जेव्हा जेव्हा स्टेशनवर ऑफिसेसची वेळ असते अख्खा समुद्राच्या समुद्र आपण असं बघायला मिळतो. अगदी लोक नुसते स्टेशनवर असतात, संपूर्ण ऑफिसमध्ये या लोकल्सनी जात असतात. मात्र त्या लोकल वेळेवर याव्या एवढंच आणि मॅनेजमेंट व्यवस्थित असावी एवढाच काय तो मुंबईकरांची इच्छा आहे. नरेंद्र पाटील आपल्या बरोबर आहे. नरेंद्रजी, आपण बघतोय प्रचंड ज्या तऱ्हेनं बदलापूरकरांचा एकूणच संताप आहे. कुठेतरी मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम वाटतात, वेळेवर गाड्या येत नाही आणि ज्या तऱ्हेनं एकूणच आता आम्ही इंडिकेटरचा दादरचा हा आताच एक उदाहरण आम्ही दाखवलं, या संदर्भात आता आपण काही सुचवणार आहात का? कारण की ह्या गाड्या थांबवल्यामुळे इतर भागातल्याही प्रवाशांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही त्याचा परिणाम होत आहे. बऱ्याच लोकांना, कोणाला हॉस्पिटलला जायचं असेल, कोणाला इतरही काही महत्वाची कामं असतील, तर त्या लोकांना आपण वेठीस धरू नये. प्रवाशांचा जो राग आहे बदलापूरच्या, तो पण रास्त आहे. सकाळी गाडी 20 ते 25 मिनिटं उशिराने आलेली, पण ती 20 ते 25 मिनिटाची गाडी उशिराने आलेली, त्याच्यामुळे आपण 3 ते 4 तास सगळ्या गाड्या थांबवणं हा त्याच्यावरती तोडगा नाहीये. तोडगा काढण्यासाठी उच्च पातळीवरती दखलही घेतली गेलेली आहे. रेल्वे मंत्र्यापर्यंत याची दखल घेतलेली गेलेली आहे. आताच खासदार किरीट सोमय्या सुद्धा आमच्याशी बोलले. ते सुद्धा आज संध्याकाळी नवीन आमचे जे जनरल मॅनेजर आलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करायला येत आहेत. आणि हा जो प्रश्न आहे प्रवाशांचा प्रश्न, प्रवाशांच्या संख्येचा प्रश्न आणि बदलापूर कर्जत त्या भागात वाढत जाणारी लोकसंख्या, हा फार मोठा प्रश्न आहे. प्रवाशांचा जो राग आहे तोही रास्त आहे. इतर पर्यायी व्यवस्था असायला पाहिजेत, ही जी मागणी आहे ही पण रास्त आहे. त्यामुळे सध्या फक्त रेल्वेवरच हा सर्व भाग डिपेंडंट आहे. आणि त्यामुळे जर आपण रेल्वेच जर थांबवली तर आपल्याला त्याचा त्रासच वाढतोय. म्हणजे हा जो त्रास आहे सकाळी 20 ते 25 मिनिटं लेट झाल्यामुळे जो त्रास आहे तो त्रास वाढवून आपण इतर प्रवाशांनाही त्याचा त्रास होईल असं करू नये. कारण बऱ्याचशा लोकांसाठी ही खरंच जीवनवाहिनी आहे. महत्वाची कामं लोकांची खोळंबतील. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या बदलापूरच्या प्रवाशांना आवाहन करतो की गाड्या तुम्ही सुरळीत सुरू होऊ द्या. गाड्यांमध्ये काही बिघाड झालेला नाहीये. गाड्या चालू शकतायत. गाडी 20 ते 25 मिनिटं उशिराने आली कारण एका फाटकावरती नाही. नरेंद्रजी, हे तुम्ही आज म्हणताय की लोकांना वेठीस धरू नये वगैरे, परंतु हा आजचा प्रश्न नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासूनचा हा उद्रेक आहे. अगदी आम्ही देखील रेल्वेनं प्रवास करत असतो. तुम्हाला माहिती की आता लोकांची संख्या किती झाली आहे. यावेळेस एकूणच गाडी वेळेवर सोडणं, गाडी योग्य त्या ठिकाणी सोडणं, या संदर्भात एक प्रॉपर पावलं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. लोकांची जी संख्या वाढलेली आहे त्याचं लक्षात घेऊनच या वर्षी जानेवारीमध्ये 40 नवीन गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या. तसंच आता हार्बर लाईन वरती आम्ही 9 ते 12 डब्बे केले. म्हणजे एका गाडीत जे 9 डब्बे चालायचे त्याच्याऐवजी 12 डब्बे चालतायत. साधारणतः 584 फेऱ्या आहेत. त्या 584च्या 584 फेऱ्यांमध्ये हार्बर लाईन वरती आता आपण 9 ते 12 डब्बे केले आहेत. म्हणजे एकंदरच 200 गाड्या अतिरिक्त दिल्यासारखं ते होतं. 33% त्याच्यामध्ये वाढ होते. नाही, खरे गाड्या वाढल्या पण त्या तरी देखील वेळेवर धावताना दिसत नाहीये आणि त्याच्यामध्ये कुठलं नियोजन दिसत नाहीये. या संदर्भात कडक पावलं उचलायला पाहिजे सर. निश्चितच या संदर्भात गाड्या वेळेवर धावायला हव्यात. गाड्या 100% वेळेवर धावायला हव्यात. गाड्यांमध्ये एका मिनिटाचाही फरक पडायला नको हाच सगळ्यांचा प्रयत्न असतो. पण आमची जी सिस्टम आहे ती गाड्या एका मागे मागे चालतात. तर एका गाडीमध्ये जरी काही प्रॉब्लेम झाला तर त्याचा परिणाम सर्व गाड्यांवरती होतो. कारण गाड्या जर 2 ते 3 मिनिटाच्या अंतराने एकाच्या मागे मागे उभ्या असतात. अशातच बऱ्याच ठिकाणी तिथे काही रस्त्याचे फाटकं आहेत. त्या फाटकांवरती रोड ट्रॅफिक पण प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे सुद्धा त्या रोड ट्रॅफिकच्या ज्या गाड्या आहेत त्या क्लिअर झाल्याशिवाय आमची ट्रेन निघू शकत नाही. तर त्याचा परिणाम 2-2, 3-3 मिनिटाचा ते 80 ते 85 वेळा ते फाटकं उघडतात दिवसभरातनं. कंटिन्युअसली तो जो परिणाम आहे तो गाड्यांवरती होत असतो. तर त्याच्यासाठी सुद्धा KDMC, ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांचं पूल बांधण्याचं जे काम रखडलेलं आहे तिथे वरनं, त्या कामाचा सुद्धा पाठपुरावा आम्ही करत आहोत. अगदी खरं आहे. ज्या तऱ्हेनं आताची परिस्थिती आपण बघतोय, ज्या लोकांची संख्या बघतोय, काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करणं खूप गरजेचं वाटतंय. आमच्याशी बोललात पाटील सर, धन्यवाद. मुख्य जनसंपर्क अधिकारी होते नरेंद्र पाटील आपल्याबरोबर. ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की मुंबईमध्ये प्रचंड लोकसंख्या देखील वाढलेली आहे. गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, अपघात होत आहेत, अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते. मात्र एक प्रॉपर नियोजन होणं खूप गरजेचं आता झालेलं. आणि हाच जो आहे एकूणच प्रतिनिधित्व, फक्त बदलापूर जरी एक प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी प्रत्येक स्टेशनवर हीच गोष्ट दिसते. या संदर्भात आमचे प्रतिनिधी देखील आमच्याबरोबर होते, चंद्रशेखर भुयार आणि अजित आपले देखील धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.
नक्कीच मृदुला, ईडीने जी काल संपत्ती जप्त केली आहे भुजबळ परिवाराची, त्याची बाजारभाव किंमत जी आहे ती 90 कोटी रुपये आहे। याआधी आणि आतापर्यंत सर्व जी पूर्ण जी त्यांची जी मालमत्ता जप्त केलेली आहे त्याची किंमत जवळपास 433 कोटी रुपये आहे। आणि ईडीचा हाच प्रश्न होता की पंकज भुजबळ असेल, समीर भुजबळ असेल, यांच्या पत्नी, यांची मुलं, छगन भुजबळ, त्यांची पत्नी, त्यांची मुलं, ह्यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, यांच्या एवढ्या कंपन्या आल्या कुठून, ह्यांच्यामध्ये कोण गुंतवणूक करते, हे पैसे कुठून आले, ॲम्ब्युलन्समधून कोट्यवधी रुपये पाठवले गेले हवालामार्फत आणि त्यानंतर ते परदेशातल्या एका अकाउंटमध्ये पाठवले गेले, असे असंख्य आरोप ईडीने केले होते। या सुरुवातीला छगन भुजबळ यांनी या संपूर्ण ईडीच्या कारवाईला मी सामोरं जाईन, मी स्वतः बेल घेणार नाही किंवा जामीन घेणार नाही, जोपर्यंत ईडी मला आतमध्ये ठेवेल, त्यांना माझी चौकशी करायची, तोपर्यंत त्यांना चौकशी करू दे, मी बाहेर येण्याचा प्रयत्न करणार नाही। पण आता कुठेतरी छगन भुजबळ यांची सहनशक्ती संपताना दिसते, कारण का गेली महिनाभर छगन भुजबळ आणि त्यांची वकिलांची टीम त्यांना आणि समीर भुजबळला, त्याच पद्धतीनं पंकज भुजबळला अटक कशी होऊ नये पण आणि छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना जामीन कसा मिळावा याकरता धडपड करत आहे, पण त्यांना यश मिळताना दिसत नाहीये। आता तर छगन भुजबळ यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मनी लॉन्ड्रिंग हा ऍक्टच मुळात चुकीचा आहे आणि ईडीने त्याचा गैरवापर करून राजकीय सूडबुद्धीने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, असं त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलेलं आहे। ईडी ज्या पद्धतीने त्यांची संपत्ती जप्त करते, ज्या पद्धतीने त्यांच्या घरावरती त्यांनी टाच आणलेली आहे, त्यांच्या राहत्या घरातून त्यांच्या परिवाराला बाहेर काढण्यात आलेलं आहे, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं जे त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे। मुळात छगन भुजबळ यांची सहनशक्ती जी आहे ती आता संपत चाललेली आहे आणि याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली आहे। त्या याचिकेवरती आज सुनावणी आहे। नेमकं ही याचिका दाखल करून घेतली, ईडीला उत्तर द्यायला सांगितलंय। आता ईडी यावर उत्तर काय देत आहे आणि नेमकं छगन भुजबळ यांचा हा नवीन जो प्लान आहे किंवा नवीन जो डाव आहे त्यामध्ये त्यांना यश मिळतंय का हे पाहावं लागेल। पण एकंदर जी परिस्थिती आहे, 433 कोटींची संपत्ती छगन भुजबळ यांच्याकडे आली कुठून आणि छगन भुजबळ यांची सहनशक्ती संपते का, हा मुद्दा आजचा चर्चेचा ठरतोय। अगदी खरं। आणि एक असा विचार येतो मनामध्ये की उद्या जर का ते जामिनावर सुटलेच तर आता जर का सगळ्या संपत्तीवरती जप्ती आहे, इतके घर जमवण्याचा प्रयत्न केला, आता कुठे राहायला घर, काय सांगाल? नक्कीच आपण जसं ऐकलं असेल किरीट सोमय्या यांनी जो आता इंटरव्ह्यू दिला होता त्यामध्ये देखील त्यांनी म्हटलंय की त्यांची आणखीन जी काही घरं किंवा संपत्ती आहे ती देखील ईडी ताब्यात घेणार आहे। नुकतंच सांताक्रूझ नाशिक या दोन ठिकाणी त्यांचे जे आलिशान बंगले आहेत ते एक महिनाभरापूर्वी ईडीने जप्त केले होते। आता त्या घरांमध्ये त्यांना राहायला मिळावं याकरता छगन भुजबळ परिवाराकडून कायदेशीर मार्ग किंवा कायदेशीर धडपड सुरू आहे, पण त्यांना त्यामध्ये यश येताना दिसत नाहीये, कारण पहिली त्यांची जी अपील होती ती ईडीच्या अधिकाऱ्यांनी आणि न्यायालयाने फेटाळली होती। त्यामुळे तुर्तास त्यांना त्या बंगल्यांमध्ये किंवा त्यांच्या घरामध्ये राहता येणार नाही। पण जर भविष्यामध्ये यावरती जे कायदेपंडित आहेत त्यांचं म्हणणं आहे की छगन भुजबळ यांना ईडीने आणि न्यायालयाने त्यांच्या परिवाराला परवानगी दिली या घरामध्ये राहण्याकरता, त्यांच्याच घरामध्ये, त्यांच्या मालकी हक्काच्या घरामध्ये त्यांना बाजारभावानुसार जे भाडं असेल घराचं ते देऊन त्या घरामध्ये राहावं लागेल, अशी कायदेशीर प्रोव्हिजन आहे। म्हणजे मुळात एवढी माया जमवलेली आहे, जवळपास 860 कोटींचा घोटाळा छगन भुजबळ आणि परिवाराने केलेला आहे, असा त्यांच्यावरती आरोप आहे। एवढं सगळी संपत्ती जमवली असताना आज आपल्याच घरात त्यांना राहायला मिळत नाहीये, त्यांच्या परिवाराला राहायला मिळत नाहीये, त्यांना बाहेर उघड मातेने फिरता येत नाहीये, मग एवढी संपत्ती काय कामाची, असं सामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।
झी 24 तासात धागा शौर्य का राखी अभिमान की या अभियानाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. अहमदनगरच्या त्रिमूर्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सैनिकांविषयी असणारा आदर आणि प्रेमपत्राद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बहीण भावाला राखी बांधते, पण सैनिकांना कोण बांधणार? आपणच बांधलं. आम्हाला हा उपक्रम दिल्याबद्दल आम्हाला आमची भावना त्यांच्यापर्यंत जाते, ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. ते आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, पण आपण त्यांना काहीतरी देऊ शकतो, सांगू शकतो. ते आम्ही या पत्रातून पाठवलेलं आहे. या उपक्रमामुळे आम्ही आपल्या जवानांसाठी पत्र लिहितो. आम्हाला चांगलं वाटतं की त्यांच्यासाठी पत्र लिहितात, त्यांना शुभेच्छा देतात. ते इथपर्यंत येऊ शकत नाही, पण आम्ही त्यांची एक छोटी बहीण म्हणून आम्हाला ते पत्र लिहायला भेटतं. आम्हाला चांगलं वाटतं. सैनिकाबद्दलच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं एक मीडिएटर म्हणून किंवा एक माध्यम म्हणून खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहात. हा एक त्यांच्यासाठी चालून आलेली संधी जी आहे ती खूप स्तुत्य उपक्रम आपला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.
राजापूर तालुक्यातील हातीवले गावात 2 एसटींची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातात एक महिला ठार झाली असून कॉलेजला निघालेले 40 विद्यार्थी जखमी झालेत। राजापूरहून आबासाहेब मराठे महाविद्यालयाकडे जाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येनं जखमी झालेत। जुवाठी गावातून राजापूरच्या दिशेनं निघालेली एसटी आणि राजापूरहून हातीवले येथील कॉलेजला निघालेली एसटीची हातीवले तिठाजवळ समोरासमोर धडक झाली आहे। ही धडक इतकी गंभीर होती की एसटी समोरील भाग एकमेकांमध्ये अडकला होता। त्यामुळे या अपघातात एक महिला ठार झाली असून एसटीच्या दोन्ही चालकांना पत्रा कापून बाहेर काढावं लागतंय। 40 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ते एसटीचे दोन्ही चालक हे गंभीररित्या जखमी झाले। दोन एसटी बसेसची समोरासमोर टक्कर झालेली आहे रत्नागिरीमध्ये आणि या एका बसमध्ये 40 विद्यार्थी जखमी झालेले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।
झी 24 तासच्या धागा शौर्य का राखी अभिमान की या अभिनव उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सांगलीच्या गणपतराव आरवाडे हायस्कूल, राजू कोरे ब्राईट फ्युचर स्कूलनेही यात सहभाग घेतला. शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत जवानांसाठी पत्र लिहिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतही गायली. यावेळी शाळेचं वातावरण भारावून गेलं होतं. शिक्षकांनी झी 24 तासच्या उपक्रमाचं खास कौतुक केलंय. सैनिक म्हणजे देशाची रक्षा करतात. हे ऊन वारा पाऊस यांची चिंता न बाळगता ते देशासाठी लढतात व आपल्या कुटुंबाचाही विचार करत नाही, जीवाचाही विचार करत नाही. सैनिक यांच्याबद्दल जो प्रिय सैनिकांना पत्ररूपी जो काही उपदेश हा झी 24 तास या चॅनलने राबवला आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि जेवढं सैनिकांबद्दल सांगेन तेवढंच कमीच वाटतं. डोळ्यामध्ये तेल घालून ज्यांनी आपल्या देशाचं आणि देशामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचं रक्षण करतात, सॅल्यूट. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला पुन्हा एका अमेरिकन सुरक्षा यंत्रणेने लॉस एंजेलिस विमानतळावर ताब्यात घेतलं. अमेरिकन इमिग्रेशन डिपार्टमेंटकडून ही कारवाई करण्यात आली आहे. शाहरुखला याआधी अनेकदा अमेरिकन इमिग्रेशन डिपार्टमेंटनं रोखलं आहे. शाहरुखने स्वतःच याविषयीची माहिती ट्विटरवरून दिली आहे. अमेरिकन सुरक्षा यंत्रणांचा आदर करतो, पण प्रत्येक वेळी अशा प्रकारे रोखून धरणं अत्यंत मनस्ताप देणार असल्याचं शाहरुखनं म्हटलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.